ओव्हर ऍक्टिंग कायची ओव्हर ऍक्टिंग सगळे एकदा झालं. अरे ते एकदा यायला घेऊन जायचं मांडलं होतं बरं का? कळलं मला. काही ना आपल्याकडून फक्त एवढं होतं यांना की हे दोघं खाऊन राहिले. मी 1.5 मिनिटापासून ब्लॉग शूट करत राहिलो. पूर्ण डब्बा पैसे दिले मला कॅश होती मी ऑनलाईन करून गेला कसं कॅश घेऊन जाऊ दिलो भावाच्या बरोबर त्याला सकाळपासून बोलला टाकर पैसे नाही टाकर पैसे नाही ते का अजून टाकण्यावरच नाही त्याला. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. का आता आम्ही ड्रायव्हर चाललो थोडा, कारण आज सकाळी चालू मी शिवम मी काल परवा आला आणि त्याच्याच इथंच होता, तर समजून घ्यायचंच होता. तर आता आम्ही चाललो असंच थोडंसं एक पोटा पाण्याचं काम आलं, तर तेच करायला चाललो. म्हणजे कसं आम्ही ती काही मेहनती माणसं आहे, काम नाही केलं तर आमचं म्हणजे रूम रेंटने दिलो त्याच्यावर मोठं पाण्याचा विषय आहे थोडासा, म्हणून आता चाललो एक थोडासा प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचा आहे. तर तिथंच चाललो, दाखवतो तुम्हाला आमचा शूट कसा होता. बेसिकली गाडी पाहून घ्या. आता जर याही गाण्यावर कॉपीराईट आलं यूट्यूब बेटा लक्षात ठेव. तर आता आपण जाऊ पटकन इथंच जवळच्या रावेतच्या डॉमिनोजमध्ये जाऊ. सकाळीच आलो मी आणि शूट फॉलोअपच होता 2-3 दिवसापासून. तर अमरावतीच्या डॉमिनोजमध्ये बघितलं पण तिथं काही जमलं नाही, म्हणून पुण्याला जावं लागलं. 2 दिवसानं पेपर पण आहे आपले, तर अभ्यास करू आता पटकन. 1 तासात शूट उठू हा, त्यानंतर जेवण वगैरे करू आणि मग अभ्यासाला लागू. तर झाला का अभ्यास? इकडे जाय रे, इकडून जाता येते काय? जाऊ आता पटकन डॉमिनोज पाहतो पटकन आणि मग तिथं जा ब्लॉग शूट करू आपण. मित्रांनो फायनली शूट करताना तुम्हाला दाखवू नाही शकलो, बिकॉज सॅमसंगने शूट करत होता, आयफोननी नाही. त्यामुळं एकच सॅमसंग होता आमच्याजवळ. आणि हे पहा आता दोघंही भिडले आहे. काय या राईस बाउलचा शूट होता आमचा, डॉमिनोजचा राईस बाउल. आता त्यांनी पैसे दिले तर थोडं आपल्या ब्लॉगमध्ये पण शूट करून घेऊ. हे बघा डॉमिनोज राईस बाउल याचा शूट होता, न्यूली लॉन्च आहे. तर आम्ही जवळच्याच डॉमिनोजमध्ये आलो होतो. आमचे जेवढे मॅन्डेट शूट होते तेवढे कंप्लीट वगैरे केले आणि आता खाणं चालू आहे. हे दोन कार आहे, मस्त आहे, टेस्ट वगैरे एकदम भारी आहे, म्हणजे त्याच्यात विचारायचंच काम नाही. हे बघा कसे भिडले पा दोघं, आवरतच नाही. घे ना रे घास, घे 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 तू घे ना शिवम. पण आहे माहिती किती रुपयाचं आहे? 183 रुपयाचं आहे एवढंसा डब्बा. मस्त 183 रुपयाचा डब्बा आहे. आता सगळं फायनल गोष्ट झाल्या, मस्त शूट वगैरे पण झाला, ऑल ओके. खाना चालू आहे याचं. तर चला आता पटकन थोडंसं खाऊ. एवढ्यात तर आमचं काही पोट भरणार नाही आहे, एवढंच होतं. कुठं जायचं आहे जेवायला? तू जिथं नेशील मी जिथं नेशील नाही काही ना. आपल्याकडून फक्त एवढं होतं यांना जे हे दोघं खाऊन राहिले. मी 1.5 मिनिटापासून ब्लॉग शूट करत राहिलो. पूर्ण डब्बा भरला होता, पूर्ण डब्बा खाली झाला होता ऑलमोस्ट. दिस वॉज ट्रीट फ्रॉम मी. मॅगी देतात, मॅगी डॉमिनोज तर राईस बाउल दिला मी, न्यूली लॉन्च वाला. अरे काय तुला चला. तर मित्रांनो उद्या आमचा पेपर आहे आणि हे पा काय करू राहिला हा रिला पोरायला. दाखव रिला, हा दाखव ना कोण हा काय का अभ्यास गिभ्यास करायचा का नाही? अभ्यासच करत होतो. हा दाखव बरं खोल. बरं थांब, इंडिया वॉन्ट्स टू नो. हा खोल, हा खोल लगेच खोल, हा खोल. का कर रहा था बेटा तू? का कर रहा था? रील पाहतो रे. मग तो बा कॅमेरा सुरू झाला, त्याने फोन झपकन खाली ठेवला, झपकन अभ्यासाला लागला. काय Then only it lies under the grammar of type 1. ग्रामर आहे ना, इंग्लिशचा अभ्यास करू राहिला. सेन्सिटिव्ह लँग्वेज मध्ये असते कन्सेप्ट सेन्सिटिव्ह ग्रामर. बलराम मेरा भैया. तर मित्रांनो विषय असा झाला, सकाळपासून अभ्यास करत होतो आम्ही आणि आता आदित्य तिकडे फोनवर बोलणारा, या आता अपशब्द बोलणार होता, ब्लॉग सुरू होता म्हणून बोलला नाही. आमचा म्हणजे अभ्यास झालाय ऑलमोस्ट,
म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे आम्हाला जेवढा अभ्यास करायचा होता तेवढा झालाय. आता वापस करू, थोडासा 15-20 मिनटं ब्रेक घेतला आणि उसके बाद फिर से पढ़ाई करेंगे बिकॉज पढ़ेगे तभी तो पढ़ेगे. ओ यहाँ शिवा. आता अभ्यास करू आपण, मग जेवण करायला पण जायचं आहे. जेवायच्या वेळेस पण दाखवतो तुम्हाला, कारण कसं आहे ब्लॉग आना चाहिए कल सुबह. पेपर है लेकिन ब्लॉग आना चाहिए. ये मैंने ठान लिया. अब अभी काम चोरी नहीं चलेगी. अभी डेली ब्लॉग डालना है क्योंकि हमें पता है जिंदगी कैसे रहने वाली है शिवम. हाँ. आज कमाएंगा तो कल खाएंगा मेरी जान. आपला डायलॉग नाही आहे, आपण असं नाही बोलू. बिझी माणसं का, बिझी माणसं झोपतात नाही बोलणं, हे बोलणं ये सब. अरे आदित्य तेव्हा दुसरा बिझी माणूस हा रस्त्यावर बोलून राहिला. याचं थोडस पर्सनल चॅट्स आहे ना, म्हणून तो तिकडे बोलते. आज ना काय झालं होतं तेव्हा कसं चुप करते. ये बहुत डीप हो जाएगा. ये कभी और बताएंगे जब पक्का होने के बाद. अभी नहीं, अभी थोड़ा सा फोन चार्जिंग कम है, चार्जिंग लगा देता हूँ. काय करशील मारून गेले तर पैसे कसे काय भेटतील? तुला 5,000 मध्ये विकते तो. कुठे घेऊन जाय? काय करशील? अमरावती आमचा भविष्य काय आता उचल. बाकी तर सेट आले. याचा पॅन्ट वाला व्हिडिओ पाहिला तुम्ही? अरे दाखव काही नाही झालं, तो फेमस आता. अरे अवघड करतोय ती पॅड. सांग बरोबर जाऊ दे. इकडे बघ. कृष्णा ब्लॅकची व्हाईट करून राहिला. कृष्णा सगळ्यापासून ऑनलाईन पेमेंट घेऊन राहिला. काही बोलला मी थंड त्याचे मामाच्या पोराला हल्ले पैसे. किती हल्ले? किती घेतले मामाच्या पोरापासून? जेवायला पैसे नव्हते. आज ते काय गेलो निघता पाहिजे घरून पैसे पप्पाने पैसे दिले मला. कॅश होती, मम्मीला ऑनलाईन करून गेला. कसं कॅश कुठे घेऊन जाऊ? तर दिलो मामाच्या बरोबर. त्याला सकाळपासून बोलला टाकर पैसे नाही. ते का अजून टाकणारच नाही उद्या लागतो म्हणे, उद्या आता. मी कृष्णाचे केले असते असे आता. पण जाऊ दे. नाही त्या गोरा दिसू राहिला तू. बालाजी महाराजच्या कृपेने गोरा दिसतो तू. ओव्हर ऍक्टिंग. कायची ओव्हर ऍक्टिंग? सगळे एकदा झालं. अरे ते एकदा यायला घेऊन जायचं मांडलं होतं मला. अरे कुणाचं काय होय दडपत्र्या? 23. अरे मी दुसरा ऑर्डर कडूच असते. मग तुम्ही घात नाही अवधीत बाय लगाओ ना फिक्स करायचं मी ती दोन. रुको, एक जन को बैठने तो फिर 3 जन लगाओ. हो ए आणि बस कर भाई. उठ रे, भूक लागली रे. संध्या नाही लावायची खरं. तर मित्रांनो पहा, फायनली आम्ही आता जेवण करायला आलो आणि इकडे आपली पूर्ण पलटण आहे. इकडे अवधूत भाई आहे, इकडे अक्षय आहे, ऋषा आणि घेत मोस्ट वॉन्टेड प्रतिकर आहे पन्या, आणि इकडे शिवम आहे. शिवमचे होट पहा कसे रसीले झाले एकदम. शिवम होट टाको. शिवम होट टाको. होट काय मित्रांनो पन्याचं पेमेंट काही दिसून नाही राहिलं. पन्या डबल पेमेंट करायला लागते आता. आजचा मेनू पहा काय आहे. सोयाबीन, आलू आणि कढी पकोडा. घे बोल ना भाई. आता मित्रांनो आमची पनोती आलेली आहे. परत आमचे भंगार दिवस चालू झालेले आहे. पनोती म्हणजे समजून घ्या, पेपर आहे परवापासून, तर ती वाली पनोती. बरोबर आहे ना? काय कराय बेटा. कसं आहे जेवण? राईस, कढी पकोडा, इकडे चपाती, कढी पकोडा. ते तसं बोलायचं नाही बेटा इथं.
आपण नंतर व्हॉइस ओव्हर करू तसं ते बरोबर नाही वाटायची हो. चला जेवण करून घेऊ. सो मित्रांनो फायनली आता वाजले 12 आणि आपला प्रण होता 12च्या नंतर अभ्यास करायचा नाही तर बंद करून टाकू आता आपण अभ्यास. आणि पाहून घ्या आपला अभ्यास झालाय फायनली. आता डिजिटल कम्युनिकेशन आज के बाद इसकी पढ़ाई नहीं करूँगा. म्हणजे सकाळी रिव्हिजन मारू आपण इज्जतीत मारू थोडीशी आणि सकाळी रिव्हिजन माराच लागणार बेटा. 10 वाजता पेपर आहे. हा माणूस म्हणजे याचा चिल आहे. पेपर असो तरी 10 वाजताच झोपते म्हणजे गादीवर पडला राहते. पेपर नसले तरी 10 वाजताच गादीवर पडला राहते. हे एक नंबर आय लाईक. म्हणजे याच्या कॉलेजमध्ये असाइनमेंटवर मार्क राहते म्हणून असं नका समजू तो अभ्यास नाही करत. अभ्यास करते तो. प्रॅक्टिकल नॉलेज जास्त घेते. भाऊच्या 2 इंटर्नशिप झाल्या आहे. हलक्यात काही घेऊ नका दिले. आणि येणं लावले 4चे अलाराम. कितीचे? आजी म्हणे 4 वाजता उठलं की जरा डबल अभ्यास होते. आजी म्हणत असं पण मायाचे ती लावायला लावले ते ना का बाबा 5 वाजता नाही 4 वाजता तर 5 वाजता तरी उठलो पाहिजे आणि पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे. काहून रे कोणत्या मशीन फिरू राहिला डोक्यात? ट्युनिंग मशीन अजून लय 4-5 मशीन आहे मग. नाही ना पाहि उशी आणली 50 रुपयात आणि डोक्याखाली घेत नाही. काहून? जेव्हा पोटावर घेऊन झोपते त्याले. का हिरा द्या काही समजत नाही पोरायचे. हाय झोपला नाही आहे. हा बाबा फोन झपकन खाली ठेवला आहे ना. हा बेटा आज दुपारी कॅमेरा ओपन पाहिजे होता. दुपारी कॅमेरा ओपन झाला असता ना मस्त शूट झाला असता. अभ्यास वगैरे झाला आपला. ब्लॉग एडिट करू लवकर झोपू. सकाळी 7 वाजता उठायचं आपल्याला. म्हणजे कसं 10ला पेपर आहे ना 9ला कॉलेजला जायला लागत. 7 वाजता उठलं 1 तासात रिव्हिजन और 1 तास नहा 2 वो धीरे धीरे लगता ही आहे. इथं पण आमचे पवन दादा क्रिकेट खेळायला गेले होते. पवन दादाचा हेडफोन पडला. चला पवन दादा चिडलाय म्हणते. पवन दादाला बॅटिंग नाही दिली पुरांनी. अपन आता आजचा ब्लॉग इथे सेंड करूँ. कैसा है ठंडी बहुत है. दोनों भी ब्लैंकेट में चले गए हैं और मेरे को भी जाना है. देखो हम कैसे ज़मीन से जुड़ने वाले लोग हैं इसलिए ज़मीन पर सोते हैं. ये दोनों ऊपर सोते हैं. आता पटकन ठेवतो आणि झोपतो मी पण कारण उद्या पेपर आहे भाई. उद्याचा ब्लॉग पाहायचा आहे ना तुम्हाला. कसा आहे पेपर चांगला गेला का ब्लॉग मस्त बनते. पेपर बेकार गेला तर कधी ब्लॉगही नाही बनत. म्हणून आता पटकन आराम करतो मी. एडिटिंग बघतो आता जमली तर ठीक. नाही तर उद्या सकाळीच पेपर झाल्यानंतर 12:30 नंतर 2-3 तास फ्रीच राहतो. म्हणजे टाइमपास करतोच ना तेव्हा ब्लॉग एडिट करून अपलोड करून टाका. तर असाच सपोर्ट ठेवा मित्रांनो. भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र. ऋषी आउट ऑफ ना